व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो सर्वांना क्लिअर? व्हिडिओ ऑन ठेवायचे सर्वांनी एव्हरीवन. स्क्रीन दिसतीये सर्वांना? ओके, व्हेरी गुड श्रेयस. अजून कोणाकोणाचे गेम अनालिसिस करायचे? यस श्रेयस. सर मला सेकंड गेम अनालाइज करायचंय. कोणता गेम? सेकंड. करायचा का श्रेयस गेम अनालिसिस? येस सर. अरे मला सांग हे श्रेयस, अरे हा गेम किती वेळेचा होता? सर हा 15 पाच टाइम होतं. 15-10. काय? 15-5चा गेम आहे. 15 मिनिटं प्लस 5 सेकंड इन्क्रीमेंट. त्याच्यातला किती टाइम यूज केलाय श्रेयस तू? हा श्रेयस, 40 सेकंड्स. श्रेयस तुला विचारतो. येस सर. 40 सेकंड्स यूज केलेत. आणि हे श्रेयस, हे का होतं माहितीये का श्रेयस? तुझं रेटिंग बघ, तुझ्या अपोनंटचं रेटिंग बघ. आणि सात्विक, एक मिनिट. सात्विक किती इयर्स आहे तू? सात्विक अनम्यूट करायचं आणि व्हिडिओ ऑन करायचं सात्विक. यस सात्विक, किती इयर्सचा आहे तू? 7. किती? सात्विक आवाज कट होतो तुझा. यस सात्विक. 7 years आहे. श्रेयस अनम्यूट करायचं. येस सर. कोणासोबत हारलंय समजतंय तुला? येस सर. अरे हे का होतं, मी 10 वेळा तुम्हाला सांगतोय की तुम्ही चेसचा अभ्यास करता नाही करता त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे हे. जर तुम्ही आता पुढे जाऊन श्रेयस, जेव्हा ते स्कूलच्या वगैरे टुर्नामेंट होतात, सिलेक्शनच्या टुर्नामेंट होतात, जर तिथे 25-25 मिनिटं असतात, तर ते 25 मिनिटं लोणचं घालायला नसतात. तो टाइम विचार करून खेळायला असतो. आता हे गेम हारल्यावरती काय करायचं? या टाइमचं लोणचं घालायचं. याच्या आधी किती वेळा तेच 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 किती वेळा सांगायचं श्रेयस, सांग मला तू. हा श्रेयस, किती वेळा सांगू मी? अरे ही मेन स्ट्रेंथ आहे. आणि हे पण बघ श्रेयस, आता तो जिंकलाय तर त्याच्याकडे पण 12 मिनिटं उरलेत. तुझ्यापेक्षा पण कमी टाइम आहे त्याच्याकडे. म्हणजे तो ते लहान असून तो विचार करून टाइम देऊन खेळतोय. प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? फास्ट खेळायची काय घाई आहे? टाइम्स मला तुम्ही ना इथे 30 मूव खेळा, पण तुमची पोझिशन स्ट्रॉंग असू द्या. तुमचा टाइम संपला आणि तुम्ही हारला ना तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी एका शब्दाने नाही बोलणार तुम्हाला. आणि तुम्हाला मी बोलेल व्हेरी गुड. कारण हेच मेन आहे. तुम्ही इम्प्रूव्हमेंटच नाही करू शकत जर तुम्ही टाइम यूज करून खेळायला सुरू नाही केलं तर. समजतंय का सर्वांना एव्हरीवन? श्रेयस, लास्ट टाइम आता है. हा श्रेयस, ओके सर. हे लास्ट टाइम आहे ना? येस सर. परत आता काय करायचं सांग मला आता.
यस श्रेयस, काय करायचं परत झाल्यावर? सर्वांनी नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय आता. ओके. आता जे पण संडेचे गेम असतील ते आपण संडेला संध्याकाळी क्लासमध्ये अनालिसिस करतो. मी प्रत्येकाचे, तुम्ही जी जे जे टुर्नामेंट खेळणार ना, मी प्रत्येकाचा गेम बघणार आणि जो हारलेला प्लेयर असेल त्याच्या इथे जेवढा टाइम शिल्लक असेल ना, तर संध्याकाळचा लाईव्ह क्लास अटेंड करताना कॅमेरा ऑन ठेवायचा. जेवढा टाइम बाकी असेल तेवढा वेळ उभा राहायचं. प्रत्येकाला पनिशमेंट भेटेल. नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा. प्रत्येकाचा गेम मी इथे ऍडव्हान्स टुर्नामेंट मध्ये जो हरलेला गेम असेल तो येऊन बघणार आणि तो बघितल्यावरती जो प्लेयर हरलाय, आता इथे कोण हरलाय? ब्लॅक ब्लॅक लॉस्ट आहे इथे. ब्लॅक कडे 6 मिनिटं आहेत, तर ठीक आहे, ही ब्लॅक विचार करून खेळलेला आहे. पण जर इथे तुमच्या आहे तसा टाइम शिल्लक असेल आणि तुम्ही गेम हारलात तर तुम्हाला तेवढा वेळ लाईव्ह क्लासमध्ये उभा राहायची पनिशमेंट मिळेल. समजलं सर्वांना? समजलं सर्वांना काय सांगितलं मी? तर ही सर्वात मोठी स्ट्रेंथ असते. तुम्ही चेसचा अभ्यास एखाद्या वेळेस करताय नाही करताय, पण तुम्ही जेव्हा गेम खेळताय, मी पण तुम्हाला 100 वेळा लाईव्ह खेळून दाखवतो. टाइम मध्ये हरलात तर चालेल, मी तेच सांगतोय तुम्हाला सारखं सारखं. बोर्डावरती नका हरू. तुमचा टाइम संपला तरी चालेल, ते आपोआप मॅनेज होतं. पुढे जाऊन तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं, ते टाइम आपोआप मॅनेज होतो. पण स्लो खेळा. अपोनंटने एखादी मूव केली, ओके, अपोनंटने एखादी मूव केली, विचार करा. ठीक आहे, इथे मला माहिती आहे मला खेळायचं E takes D5, तरी पण थोडस थांबा, जाऊ द्या ना 10-15 सेकंड, काय प्रॉब्लेम आहे तुला? पण तुम्हाला 15 मिनिटांमधले गेल्यावरती टाइम. आणि जेव्हा क्रिटिकल पोझिशन असते अशा गेम्स मध्ये, तर अशा वेळेस काय करायचं? थोडं 2-3 मिनिटं, 5 मिनिटं, 7 मिनिटं वेळ द्या. पूर्ण प्लॅन बनवा. एखादी क्रिटिकल पोझिशन आहे, सगळे व्हेरिएशन अनालिसिस करा. श्रेयस, अनम्यूट करायचं. श्रेयस, मला सांग, जेव्हा मेट-इन-4 सॉल्व्ह करतोय तू, 5-5, 7-7 मिनिटं घेतोय, मग तुला लाईव्ह गेम मध्ये काय प्रॉब्लेम आहे तसं थिंक करून खेळायला? 3-4 मूव्स पुढचं थिंक करून खेळा ना लाईव्ह गेम मध्ये. त्याच्याशिवाय कशी पुढची स्टेप क्लिअर होणार? तुम्ही सर तो विचार करत खेळताना. यस श्रेयस. नाही नाही, तो विचार करतच नाही खेळताना. तर आम्ही बघतो ना त्याच्यावरती. गेल्या त्या हा, संडेला मी ते चला ते पप्पाने तर की तू मी थांब 2 मिनिटं बघ. बोलतोय त्याला, मी त्याला ते पण सांगतोय. आता त्याच्या सोबतचा अपोनंट लहान आहे तरी तो विचार करून खेळलाय. मग त्याला सांगून सांगून नाही पण नाही, तेच. तो की नाही आम्ही तेच करतोय की त्याच्या ह्याच्या पप्पाने परवाच बघितलं त्याचं. तो खेळत होता, ते मागे उभे राहिले होते. तर तो विचारच करत नाहीये की बाबा 2 सेकंड थांबावं, की आपली मूव करताना तो काय करतोय, आपण काय करतोय, ह्याच्या म्हणजे काही पाहिजे ना. तो थिंकिंगच करत हा, नाही आणि मग पटकन त्याच्याशिवाय धावून गेमच नाही ना मोकळं इम्प्रूव्ह होतोय. होणार. मग हा टाइम मी जो संडेचा गेम आहे, संडेची टुर्नामेंट आहे, मी 1-1 मिनिटाचा गेम लावून सोडून देईल. पण तसं करून नाही आणि चालत असं ना. पण नाहीये की बाबा, असं पण नाहीये तो प्रॅक्टिस करत नाहीये की बाबा सगळं करतोय, पण हा, आउटपुट मला येताना तो माहिती आहे ना, सगळं बरोबर करतोय करतोय तो. तो, पण ते अभ्यास करून काय फायदा? पण गेम खेळताना जर विचार नाही करून खेळला तर त्याचा काही फायदाच नाहीये. हा ना, हे गेल्या आठवड्यातच पप्पा उभे राहिले होते, तो खेळत होता, नाही, तेव्हा हा आता मी इन्सिडन्स त्याला आम्हाला आधीच लक्षात सांगितलंय आला. आणि प्रत्येकाला, एव्हरी स्टुडंट, प्रत्येकाला पनिशमेंट भेटेल गेम मध्ये. संडेचा जी टुर्नामेंट आहे 15 मिनिटची, मी सर्वांचे कोणाचे पण लॉस्ट गेम चेक करणार. लॉस्ट गेम मध्ये जर तुम्ही तुमचा टाइम असेल, समजतंय माहीर तुला पण, गेम हरलाय हा, इथे 10 मिनिटं बाकी आहेत, 50 मूव्ह झालेत, मी प्रत्येकाला उभं करेन लाईव्ह क्लासमध्ये. समजलं माहीर? अजून टाइम यूज करायला पाहिजे होता तू. अपोनंट स्ट्रॉंग आहे तर त्या स्ट्रॉंग अपोनंटला कसं हरवणार तुम्ही? त्याचा टाइम नका बघू तुम्ही अपोनंटचा. तुम्ही विचार करून खेळा. आणि तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा की
माझ्यासोबत वीक अपोनंट असेल तरी मी टाइम यूज करून खेळतो. समजतंय सर्वांना? ही मोठी स्ट्रेंथ आहे. जर समजा एक वीक प्लेयर आहे आणि एक स्ट्रॉंग प्लेयर आहे, स्ट्रॉंग प्लेयर फास्ट खेळतोय, पण जो वीक प्लेयर आहे तो स्लोली सगळं कॅल्क्युलेशन करून विचार करून खेळतोय, वीक प्लेयरचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. समजतंय तुम्हाला? जर तुम्हाला तुमच्या गेम मध्ये कंटिन्यू इम्प्रूव्ह करायचं असेल, सर्वात अगोदर इथे इम्प्रूव्ह करावं लागेल. ही फर्स्ट स्टेप आहे. विचार करून खेळा. क्लिअर सर्वांना? आदित्य काय आहे आयडीचं नाव? सर आदित्य _778. मी कम्प्लीट नव्हती केली टुर्नामेंट. कुठे होतं पण आयडी? तर लास्टचे 3 डाव नाही खेळले. सर्वांनी लक्ष द्या इथे. आता मी काय सांगतोय, आता हा आदित्यचा गेम बघा. आदित्य ब्लॅक आहे. आदित्यचं रेटिंग बघा किती आहे, 1915. तरी तो काय केलंय त्याने, तरी तो विचार करून खेळलाय. जो अपोनंट आहे हे कोणाचा आयडी आहे? जीनियस प्लेयर तुझं आहे का माहिर? हे आयडी कोणाचं आहे? यस पार्थ. सर माझा गेम अनालायझिस करायचा होता. हे आयडी तुझं नाही ना पार्थ? नाही सर. ओके, ते अर्चितचं आहे वाटतं. हा, अर्चितचं आहे. ओके, आता इथे लक्ष द्या सर्वांनी. मी काय सांगतोय आता, आदित्यचं पण ना, आदित्यचं अगोदर किती किती होतं आदित्य रेटिंग क्लास सुरू केलं तेव्हा? सर लीचेस वर का? हा, तर एकदम 1500 सांगितलं. 1600. तेवढं कुठे होतं? 1400 या लेवलला होतं ना आदित्य? हा, हेच आणि सर chess.com वर तर 1300 होतं. समजलं? तो 1300 मधून इकडे का आलाय? कारण की तुम्हाला बघा इथे समोरासमोर दिसतंय की आदित्य ब्लॅक आहे, इकडे ब्लॅकची साईड आहे. त्याचा टाइम बघा, 6 मिनिट उरलाय त्याच्याकडे. तो पण ठीक आहे, तो पण थोडस अजून त्याच्यात इम्प्रूव्ह पाहिजे, की अजून कमी पाहिजे टाइम, कारण 52 मूव झालेत. पण इथे अपोनंटचं बघा रेटिंग किती आहे, 1450. तर मी ते सांगायचा प्रयत्न करतोय अगेन. समजा एक वीक प्लेयर आहे, तो काय करतोय, विचार करून खेळतोय. आणि एक स्ट्रॉंग प्लेयर आहे, तो खूप फास्ट खेळतोय. तर वीक प्लेयरचे जिंकायचे चान्सेस जास्त आहेत. समजलं सर्वांना? जर समजा तुमचं रेटिंग 1400 आहे, तुम्ही 1800 सोबत खेळताय, तर जर 1800चा प्लेयर 1 मिनिट विचार करतोय ना, प्रत्येक मुला तुम्ही 2 मिनिटं करावा लागणार, तेव्हा तुम्ही त्याच्याशी जिंकू शकता. क्लिअर? समजलं सर्वांना? राहील लक्षात आता? आणि नेक्स्ट टाइम पासून मला जर टाइम दिसला असा, तर अगेन सर्वांना मी आता नेक्स्ट संडे पासून कंपल्सरी पनिशमेंट सुरू होईल प्रत्येकाला, ज्यांचा टाइम उरेल जास्त. 10 मिनिट्स अबाव टाइम उरला की पनिशमेंट असेल. ओके? यस श्रेयस. श्रेयस कोणता गेम अनालिसिस करायचा? तर सेकंड नंबरच करायचं होतं. ओके सात्विक, तू पण लक्ष द्यायचं इथे.
ओके. सात्विक लक्ष दे आता. या कॅसलमुळे ना काय होतंय माहितीये का? यस, कोण सांगेल या पोझिशन मध्ये मूव काय खेळणार? मेसेज मध्ये सांगा. आदित्य, व्हेरी गुड. व्हाईटची मूव सांगा इकडे ना. हा बार जो वरती गेलाय म्हणजे व्हाईटला ऍडव्हान्टेज आहे. व्हाईट विन होतोय ऍक्च्युली इथे लगेच. तर काय खेळायला पाहिजे होतं इथे व्हाईटने, मला सांगा मेसेज मध्ये. माहिर, व्हेरी गुड. नो पार्थ. नीट विचार कर पार्थ. मला सर्वांनी इथे मूव सांगायची. व्हाईटने ब्लॅकने शॉर्ट कॅसल केलं, ही क्वेश्चन मार्क मूव आहे. तर त्याचा ऍडव्हान्टेज कसा घेणार? आरुष, व्हेरी गुड. प्रत्येकाने द्यायचा आन्सर. ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. तर काय खेळणार आपण? क्वीन H5. आता इथे काय प्रॉब्लेम आहे क्वीन H5 चा? की F7च्या पॉन वरती ना ट्रिपल अटॅक आहे आणि सेम टाइम मध्ये ना H7 वरती पण डबल अटॅक आहे. तर दोन्हीकडे ब्लॅक जो आहे तो गार्ड नाही करू शकत. आता सात्विक, तू ना ऍक्च्युली इकडे ना थोडस ओपनिंग मध्ये मिस्टेक केली आहे. आता या पोझिशन मध्ये ना इथे डबल अटॅक आहे ना, तर आता फर्स्ट आपण हे शोधूयात की इथे शॉर्ट कॅसल तर आपल्याला दिसलं की क्वीन H5 येते आणि त्याच्यामुळे अटॅक येतोय ब्लॅक वरती. तर या पोझिशन मध्ये आता फर्स्ट मूव शोधा की ब्लॅकने काय खेळायला पाहिजे होतं, कसं डिफेंड करायला पाहिजे होतं हे. मेसेज मध्ये सांगा आणि विचार करा. आदित्य, व्हेरी गुड. नो आरुष. आरुष, रूक एफेक्टला मग नाईट टेक्स H7 येईल ना आरुष? ईशान, आता ब्लॅक कडून मूव सांगायची आहे की काय खेळायला पाहिजे होतं. ना, नो सात्विक. F6 मध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे ना. नाईट F7 वरती येईल, क्वीन वरती अटॅक, रूक वरती अटॅक, फोर्क येतोय ना सात्विक. ओके, लक्ष द्या सर्वांनी. तर इथे ऍज अ ब्लॅक क्वीन F6, यालाच काय बोलतो आपण? तुम्ही आता वेबसाईट वरती जे पझल्स दिलेत त्याच्यामध्ये पझल होते बघा, काउंटर अटॅकिंग. काय होतं त्याचं नाव? काउंटर अटॅकिंग होतं का काय होतं? यस आदित्य, काय होतं ते जे पझल होते? तर काउंटर अटॅकिंग मूव्स होत्या. असंच होतं ना काउंटर अटॅकिंग? तर यालाच काय म्हणतात? क्वीन F6 खेळणार इथे आपण. यालाच म्हणतो आपण काय करतोय ऍज अ ब्लॅक काउंटर अटॅक करतोय अपोनंट वरती. म्हणजे अपोनंटचा अटॅक आलाय, आपण पण काय करतोय अपोनंट वरती क्वीन F6 खेळून काउंटर अटॅक करतोय. म्हणजे क्वीन F6 जर नाईट टेक्स F7 केलं तर नाही करू शकत, इथे चेकमेट आहे. नंतर रूक नाही कॅप्चर करू शकत. क्वीन F6 जर बिशप टेक्स F7 केलं तर त्याला आपण इझिली किंग मूव करणार. किंग मूव केल्याच्या नंतर व्हाईटला काय करावं लागेल? F2 वाचवावं लागेल.
आणि F2 वाचवण्यासाठी अजून वेगळ्या मूव्स करावे लागतील. तर काय होतं, आपण इथे अपोनंट वरती अटॅक करू शकतो. समजलं सर्वांना? सात्विक, तुला समजलं का नव्हतं जायचं कॅसल मध्ये इमिजिएट या अटॅकमुळे, क्वीन H5च्या अटॅकमुळे? मग आता श्रेयस, तू ऑलरेडी ओपनिंग मध्ये हा गेम जिंकलेला, आता काय केलं पुढे बघूयात आपण. श्रेयस, इथे एवढं सिम्पल चेकमेट आहे आणि खेळायची घाई करतोय. इथे अपोनंटचा अटॅक काय आहे, तू काय खेळतोय? ओके, आता सर्वांनी नीट लक्ष द्या, मी काय सांगतो तुम्हाला. कधी पण ना, तुम्ही जेव्हा तुमच्याकडे जास्त पीसेस असतात किंवा मटेरियल अप असता, मला सांगा असं कोणी आहे का ज्याला नाही समजत मटेरियल अप असणं म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे? असं कोणी आहे ज्याला नाही समजत? माहिती आहे सर्वांना? म्हणजे जेव्हा आता इथे व्हाईटने काय केलंय, व्हाईटकडे एक्सचेंज अप आहे व्हाईट. ओके, तर अशा कंडिशन्स मध्ये काय करायचं, पीसेस आहेत ना एक्सचेंज करायचे. आणि श्रेयस, इकडे कुठे घेऊन चाललंय तुझं किंग? किंग, आपला जो ओपनिंगचा प्रिन्सिपल आहे किंग सेफ्टी. आता इथे ब्लॅकचे पण अटॅक आहेत ना, आता हे सोडून तू क्वीन इकडे घेऊन चाललाय, नाईट येतोय, प्रत्येक ह्याच्यावरती अटॅक येतोय आणि ते सोडून तू तिकडे घेऊन चाललाय. आता या पोझिशन मध्ये तुला अशा मूव्स करायला पाहिजे की ज्याच्यामुळे पीसेस एक्सचेंज होतील किंवा कमीत कमी तुझ्यावरती अटॅक नाही येणार. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला माहिती आहे पोझिशन मध्ये की अपोनंटचा नाईट पुढे येऊ शकतो. आता आपण सिसिलियन डिफेन्स नॅशडॉफ व्हेरिएशन खेळतो बघा. A6 सर्वांना माहिती आहे, सिसिलियन डिफेन्स मध्ये A6 जी मूव आहे. ओके वेट, मी सांगतो तुम्हाला. ओके वेट. आता आता जेव्हा आपण ब्लॅक कडून ना सिसिलियन डिफेन्स खेळतो, तर मला ना तुम्हाला ते स्क्वेअर जे आहे ते दाखवायचं इम्पॉर्टंट. नाईट C3, आता नाईट C3 नंतर ना ऍज अ ब्लॅक आपण इथे A6 खेळतो. याला म्हणतात सिसिलियन नॅशडॉफ व्हेरिएशन ब्लॅक साइडने. तर हे का करतोय आपण A6? कारण की आपण काय करतोय, अपोनंटचे पीसेस पुढे न येण्यासाठी आपण हे B5चं स्क्वेअर कंट्रोल करतोय. तर नेहमी गेम खेळताना जर अपोनंटचा पीस जर एखाद्या स्क्वेअर वरती, इम्पॉर्टंट स्क्वेअर वरती पुढे येऊन आपल्यावर अटॅक करणार असेल, तर तो स्क्वेअर कंट्रोल करायचा गेम मध्ये.
हे समजलं आता जे दाखवलं ते कन्सेप्ट समजलं सर्वांना? ओके. तर आणि श्रेयस इथे पण ना तुला ऍक्च्युली ना G4 वगैरे करायचीच गरज नाहीये. तुझे पीसेस या साईडला क्वीन साईडला अटॅक करतात, किंग साईडला अटॅक करतात आहे. मी तुम्हाला हे पण किती वेळा सांगितलंय की तुमचं पॉन स्ट्रक्चर ज्या साईडला एरो बनवत असेल त्या साईडला जास्त खेळायचा प्रयत्न करा. तर श्रेयस इथे बाकीचं तुला झंझट करायची गरज नाहीये ना श्रेयस, की तू इथे काहीतरी खेळणार असं अटॅक करायची गरज नाहीये. किंग साइड मध्ये ठेवून सरळ सरळ सिंपल शॉर्ट कॅसल कर, पीसेस एक्सचेंज कर, संपला विषय. इझी वे गेम विन करायचा. कशाला डोक्याला ताण देत बसायचा की अटॅक करून जिंकायचंय? कशाला अटॅक? एखादं पॉन पण भेटलं ना मला गेम खेळताना, मी जास्त विचारच नाही करत गेम मध्ये. कोणी सांगितलं एनर्जी घालवायला? जर एखादं पॉन भेटलं, सगळे पीसेस एक्सचेंज करून टाकायचे. पीसेस एक्सचेंज झालं, किंग पॉन एंड गेम मध्ये जर तुमच्याकडे एक पॉन आहे तर 90% चान्स आहे तुम्ही गेम विन करताल, जर तुम्हाला प्रॉपर एंड गेम माहिती आहे तर. तर बाकीचं का झंझट करायचं? कशाला इथे किंग ओपन करायचं, G4 करायचं, अपोनंटला अजून इन्व्हाइट करायचं, नंतर रूक पण येऊ शकतो. हा बिशप आहे, हा बिशप आहे. क्लिअर सर्वांना? विन तुम्ही मटेरियल अप होता तेव्हा या असल्या गोष्टी नाही करायच्या. किंग कॅसल करायचं, पीसेस एक्सचेंज करायचे. ओके. आता हे मला वाटतं हे ऍक्च्युली अजून आता तर नाहीये, पण इकडे ते क्विंटेक्स C7च्या अगोदरच इथे ना, मग इथे बघा दिसतंय आपल्याला की हा बिशप किंवा हा नाईट काय करू शकतो, D4. कारण की F3 वरती नाईट नाहीये. नेहमी लक्षात ठेवा, F6 आणि F3 वरचे जे नाईट असतात ना, तर ते किंग सेफ्टीसाठी ना 90% रोल प्ले करतात. कधी पण ऑब्झर्व करा की जर किंग ब्लॅकचा शॉर्ट कॅसल मध्ये आहे आणि F6 वरती नाईट नाहीये, ब्लॅकच्या कॅसल वरती अटॅक येणारच येणार. आणि जेव्हा व्हाईट साइडने F3च्या स्क्वेअर वरती व्हाईटचा नाईट नाहीये, तेव्हा किंग साइडला अटॅक येणारच येणार. तुम्ही बरेचदा ऑब्झर्व केलं असेल, काही पोझिशन्स मध्ये बघा, माझ्या गेम्स मध्ये बघितलं असेल, E4 वरती पॉन पोचतं माझं व्हाईटचं, F6 वरचा नाईट गायब होतो. मग त्याच्यामुळे ना खूप इझी जातं किंग वरती अटॅक करायला. तर या गोष्टी ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, की म्हणजे इथे तुम्हाला फक्त विचार ठेवायचा आहे माइंड मध्ये, कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. तर इथे पीसेस सिंपल एक्सचेंज करून घ्यायला पाहिजे होतं. आलं लक्षात सर्वांना? यस पार्थ. हो सर, माझा गेम अनालायझिस करायचंय. सर, आयडी सेकंड गेम, एट आयडी. ड्रॉ झालेला. हो सर, थोडा टफ गेलेली हो. बघा आता इथे बघा, पार्थने काय केलंय, पार्थकडे किती टाइम उरलाय? 5च मिनिटं उरलेत. तर असा तरी टाइम यूज करा. पण याच्यात पण पार्थ अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे 1-2 मिनिटावरती, कारण जेवढे मूव झालेत तर त्यानुसार 1-2 मिनिटावरती पाहिजे होतं. पण ठीक आहे, तू ड्रॉ काढलाय कमी टाइम मध्ये अपोनंट पेक्षा, तर ते पण बेटर आहे. ओके पार्थ. आता हा जो अन्वय आहे, तर अन्वय आपल्या क्लासचा सर्वात जुना स्टुडंट आहे. म्हणजे 2 वर्ष झालं कंटिन्यू क्लास करतोय तो. आणि तो पण अंडर 9चा आहे अन्वय. त्याचे तुम्ही मी स्टेटस वगैरे ठेवलेले बघितले असतील, तर अंडर 9 आहे तो पण. पण 2 इयर्स झालं कंटिन्यू आहे क्लासमध्ये. त्याच्यामुळे त्याचं पण रेटिंग कमीच होतं. त्याचं रेटिंग
की त्याला ओपनिंग्स पण तेवढ्या माहिती आहेत आणि बाकीच्या गोष्टींची पण प्रॅक्टिस आहे. ओके, गेम अनालिसिस करूयात आपण. आणि सर्वांनी लक्ष द्या, जसे जेवढे हायर रेटेडचे गेम्स असतात ना, तर ते बघून तुमचा पण गेम इम्प्रूव्ह होतो. पार्थ इथे हे कशाला खेळत बसला, मग डायरेक्ट E5 टाकायचं ना. हा पार्थ, माहिती नाही ओपनिंग. सर फुल माहित नव्हतं. ओके, या ओपनिंग ना लक्ष द्या सर्वांनी. मी इथे एक छोटीशी ओपनिंग सांगतो. जेव्हा ना व्हाईट D4 C4 खेळतो ना, त्याला D6 खेळून आपण E5. व्हाईटला असं वाटतं तो आपला कॅसल ब्रेक करतोय, पण असं काही नाहीये. फक्त तुम्हाला इथे एक्झॅक्ट पीसेस कुठे डेव्हलप झाले पाहिजे, पॉन स्ट्रक्चर कसं पाहिजे, एवढ्याच दोन गोष्टी माहिती पाहिजेत. कॅसल ब्रेक झालं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, क्वीन एक्सचेंज झालीये, समजतंय का. आता इथे नाईट F3, त्याला खेळणार F6, पॉनला सपोर्ट, नाईट G5, पुढे येऊन अटॅक करू शकतो का, नाही, कंट्रोल केलं. त्याला नाईट C3, नाईट C3 ला पण C6. आता मी काय सांगतो नीट लक्षात द्या. आता इथे तुम्ही म्हणताल सर काय त्याचे तर 2 पीस डेव्हलप झाले, आपला तर एक पण पीस डेव्हलप नाहीये. पण काय करणार आहेत हे पीस, येऊ शकतात का पुढे, नाही. ओके, तर त्याला C6, तर इथे ना व्हाईट E3 किंवा E4 खेळतो, त्याला बिशप E6, त्याला बिशप E3, त्याला ND7. त्याला इथे मोस्ट प्रोबेबली, म्हणजे आतापर्यंत माझ्यासोबत जेवढे गेम झालेत ना सेम एक्झॅक्ट, तर 90% व्हाईट प्लेयर्स इथे लॉंग कॅसल करतात. लॉंग कॅसलला आपला नाईट पिन आहे, किंग C7, झालं, कॅसल मध्ये गेलं किंग, इनडायरेक्ट सेफ आहे. किंग C6चं पॉन आहे, हा नाईट पुढे नाही येऊ शकत. असे स्क्वेअर कंट्रोल करायचे असतात. आणि याच्यामध्ये ना ब्लॅक काय करतो माहितीये का, आता आता इथे हा बिशप D3 ला वगैरे डेव्हलप होतो. आता इथे ब्लॅक काय करतो, ब्लॅक A5 हे पॉन पुश करून रूकची फाईल ओपन करायचा ट्राय करतो. हा जो नाईट आहे तो H6 ला जातो. व्हाईट हा डार्क डायगोनलचा बिशप आहे ना, तो देत नाही का या नाईटला. तर आपल्याला इथे काही प्रॉब्लेम नाहीये पॉन डबल झाले तरी, कारण की हा बिशप, मग त्याच्यानंतर हा जो आपला बिशप आहे डार्क डायगोनलचा, तो स्ट्रॉंग होतो. तर त्याच्यामुळे नाईट H6, त्याच्यानंतर नाईट F7, नाईट D6, तर अशा प्रकारे आपण नाईट जो आहे तो फिरवू शकतो. तुम्हाला फक्त पीसेसची पोझिशन माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर गेम कसा कंटिन्यू करायचा, किंग साइडला अटॅक करायचा. आलं लक्षात सर्वांना प्लॅन या ओपनिंगचा. ओके, हे पण भारी खेळलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इथे थोडस तुला अजून की एक्झॅक्ट ब्रेक वगैरे कसे घ्यायचे माहिती पाहिजे. व्हेरी गुड, याला म्हणतात सेंटर ब्रेक. आता नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचा एखादा पीस किंवा पॉन एखाद्या स्क्वेअर वरती खेळायचा आहे, तर त्याच्या आधी एक अटॅक, दोन अटॅक झालं कॅल्क्युलेशन. आणि तुम्ही पॉन पुश केल्यानंतर एक डिफेंडर, दोन डिफेंडर, तर कोण विन होईल याच्यात, ब्लॅक विन होईल. कसं विन होईल की D×E5, त्याला नाईट टेक्स E5 किंवा D टेक्स E5. म्हणजे आपला काही लॉस नाहीये, आपल्याला काय होतंय, पोझिशन ओपन होतीये, म्हणजे ब्लॅक साठी चांगलेही आहे मूव. समजलं सर्वांना. जर त्याच जागी इथे समजा F3 वरती नाईट असतात, तर आपण खेळलो असतो का E5, नो. का, 3 अटॅकर असते, दोनच डिफेंडर असते, तर आपल्याला लॉस झाला असता. हे एक कन्सेप्ट फॉलो करा. तुमचा एखादा पीस एखाद्या स्क्वेअर वरती खेळायचा आहे, तर त्याच्यामुळे काय होतंय याचा विचार करायला शिका. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा अपोनंट एखादी मूव करेल, त्याच्या मूवने तुम्हाला काय चान्सेस आहेत किंवा त्याच्या मूवने कुठे अटॅक येतोय, काय होतंय, ते विचार करायला शिका. 90% ब्लंडर्स बंद होतील तुमचे.
आणि पीसेस ना कधी हँगिंग नाही ठेवायचे. आता बघा, हा नाईट आहे, क्वीनचा सपोर्ट आहे, बिशप आहे, क्वीनचा सपोर्ट आहे, या नाईटचा या नाईटला सपोर्ट आहे, या नाईटचा या नाईटला सपोर्ट आहे, पॉनचा सपोर्ट आहे, या बिशपला या पॉनचा सपोर्ट आहे. जर समजा आपण या पोझिशन मध्ये नाईट G4 खेळलो, नाईट G4 ला कोणाचा सपोर्ट आहे का आता? आहे का कोणाचा सपोर्ट? नाहीये. तर नाईट G4 याला काय बोलतो आपण? हँगिंग पीस. हँगिंग पीस मध्ये काय होतं, जर तुम्ही पीस एखादा खूप वेळ हँगिंग ठेवला ज्याला कोणाचा सपोर्ट नाहीये, पुढे जाऊन काहीतरी टॅक्टिक्स येऊ शकते आणि त्या पीसवरती अटॅक येऊ शकतो. समजलं सर्वांना? या 3 गोष्टी फॉलो करा, तुमचे 90 to 95% ब्लंडर्स बंद होतील. वेट, इथे पॉन पुश करायला पाहिजे होतं का? ठीक आहे, पण ते पॉन पुश मध्ये ऍक्च्युली ना नाईट पॉन हँगिंग होईल, बिशपचा डायगोनल बंद होईल, हे पण ठीक आहे. रूकची फाईल ओपन होते. बघा अगेन, आता कसं खेळलाय पार्थ? तर काय केलं पार्थने? हा रूक बघा, हा रूक F8चा या Fच्या फाईल मध्ये काय काम करत होता का? नाही. काय केलं पार्थने? त्याला ओपन फाईल मध्ये आणला. रूक कुठे काम करतात, कुठे अटॅक करणार रूक? ओपन फाईल मध्ये किंवा सेमी ओपन फाईल मध्ये, किंवा जी तुम्हाला जे वाटतंय की पोटेन्शियल ही फाईल ओपन ठेवू होऊ शकते. म्हणजे कसं, आता हा रूक इथेच ठेवलाय, तर आपण या टाईप मध्ये, की ठीक आहे या टाईप मध्ये फाईल जी आहे ती पुढे जाऊन ची फाईल ओपन होऊ शकते. तर अशा ओपन फाईल्स मध्ये रूक आणायचे, पीसेस डेव्हलप करायचे, किंग सेफ करायचा आणि मग अपोनंट वरती विचार करून प्लॅन बनवायचा. पाच भारी खेळलाय ओपनिंग. ओके, बघा हे पण F5 मी आता सांगितलेलं, त्याने तेच केलं गेम मध्ये. ओके, आता अजून एक गोष्ट बघा जी पार्थने भारी केली, की पार्थने बघा काय केलं, अपोनंटने काय मूव केली, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. अपोनंटने मूव केल्यावरती त्याच्या मूव मुळे काय होत आहे, आत्ता आपल्या क्वीन वरती अटॅक नाहीये, पण पुढे जाऊन काहीतरी टॅक्टिक्स येऊ शकते. हा नाईट जम्प करू शकतो. समजा माझी क्वीन इथे, समजा या पोझिशन मध्ये ना, असं इमॅजिन करा माझी क्वीन इकडे आहे C8 ला, अपोनंटने रूक C1 ला आणला ना, तरी पण इकडे कंटिन्यू लक्ष पाहिजे. या फाईल मध्ये क्वीनला नाही ठेवायचं. समजतंय सर्वांना काय सांगतोय? याला काय म्हणतो आपण? प्रिकॉशन. क्लिअर? पाच भारी खेळला हा गेम. हे पण भारी आहे. आता बघा, जर आपण नाईट टेक G3 केलं, डार्क डायगोनलचा बिशप गेला व्हाईटचा, की ब्लॅकचा जो डार्क डायगोनलचा बिशप आहे तो केवढा स्ट्रॉंग होतोय. समजतंय सर्वांना? पीसेस, कोणता पीस स्ट्रॉंग आहे, कोणता पीस पॅसिव्ह आहे, कशाने ओळखायचं? जर समजा आता इकडे D5 केलं व्हाईटने, तर या बिशपला काही स्कोप आहे का? नाही. तर याला काय बोलणार आपण? पॅसिव्ह झाला. बिशप काय झाला? पॅसिव्ह झाला. तर असे तुम्हाला पीसेस ओळखता आले पाहिजे, कोणता पीस स्ट्रॉंग आहे, कोणता पीस वीक आहे. आता हा बिशप जास्त स्ट्रॉंग आहे, आणि आता काय करावं लागेल, हा वीक पीस आहे. ओके, आता बघा कसे कसे मूव शोधायच्या, किंवा आपल्या पीसेस साठी आउटपोस्ट कशी शोधायची. आता जर आपण इकडे नाईट E5 किंवा नाईट F6 खेळलो तर काय होईल? बिशपचा डायगोनल बंद होईल. मग फायदा आहे का आपल्याला इकडे नाईटचा? नाही.
पण नाईट C5 बघा केवढा स्ट्रॉंग आहे नाईट. नाईट C5 वरून केवढे स्क्वेअर कव्हर करतोय, सेंटरचे पण अपोनंटच्या कॅम्प मधले पण. आणि नाईट C5 ला व्हाईट कडे कोणतं पॉन आहे का जे या नाईट वरती अटॅक करून त्या नाईटला तिथून उचलू शकतं. तर असं असे असे गेम्स खेळायचे, अशा टाइप मध्ये खेळायचं. नो पार, तिथे बघ आता पार, आता ज्या टाइप मध्ये खेळलाय ना त्याच टाइप मध्ये खेळ. काय करायचंय तुला पीस एक्सचेंज करून? तू त्याला देतोय फाईल, समजतंय पार? हो सर. तर ते खेळायची गरज नाहीये ना, नाईट C5 खेळ ना. नाईट C5 खेळ, त्याला करायचंय करू दे एक्सचेंज. बिशप काढ, त्याच्यानंतर मग बिशप साठी चांगला स्क्वेअर शोध. अरे पार, मला सांग, एवढा चांगला नाईट गेलाय आणि तू जाऊन त्याच्यासोबत अपोनंट सोबत एक्सचेंज करतोय. अरे हा नाईट आहे, राहू दे ना त्याला. तुला हा बिशप काय करतोय का आता? इथे डबल सपोर्ट आहे. काय करणार आहे का हा बिशप? नाही ना, नाही. मग तुला काय रिस्क नाहीये त्याचं, तर राहू दे ना. पण याचा अर्थ काय होतो बघ पार्थ, की आपण ओव्हरलोडेड पीसेसची टॅक्टिक्स बघतो. हो सर. ओव्हरलोडेड पीसेसची टॅक्टिक्स माहिती आहे ना सर्वांना? तर त्या ओव्हरलोडेड पीस टॅक्टिक्स मध्ये असंच सिच्युएशन असते ना. आता प्रॉब्लेम काय आहे, नाईट C5 वरती बसल्यामुळे या D3च्या बिशपवर ब्लॅकचा अटॅक कंटिन्यू राहणार आहे. ब्लॅकचा अटॅक आहे का आपल्या, सॉरी, व्हाईटचा अटॅक आहे का आपल्यावरती? नाहीये. तर आपण आपण व्हाईटला हँगिंग ठेवतोय, म्हणजे व्हाईटला दुसरा काही प्लॅन बनवता नाही येणार. म्हणजे क्वीन मूव करून इकडे घेऊन जायचा विचार करू शकतो का व्हाईट? नाही, असा विचार करायला शिका. तर हे असंच ठेवायचं, हँगिंग ठेवायचं. त्याचा प्रॉब्लेम आहे हा, आपला नाहीये. आपल्याला चांगलं हे राहू दे. विचार त्याला, अरे क्वीन खेळू का मी, क्वीन C1 नाही, अरे D3च्या बिशपचा सपोर्ट निघून जाईल. मग जर मागे पुढे काहीतरी टॅक्टिक्स येते आणि मग ती ओव्हरलोडेड पीसची टॅक्टिक्स अशा टाइप मध्ये बनू शकते. समजलं सर्वांना? समजतंय सर्वांना? आज थोडस गेम पण त्या लेवलचे झाले तुमचे. आता हा गेम मध्ये जो मला फरक जाणवतो हा बेटर आहे. आधी पण मी त्याचे गेम्स बघितलेत, पण खूप बेटर खेळलाय या गेम मध्ये. पण हे असलं नको करू. हे काहीतरीच आहे. एवढा भारी नाईट आणलाय, एवढा भारी भेटला स्क्वेअर, आणि तो एक्सचेंज क्वीनला फ्री करून टाकलं पार. बघितलं तू? आता क्वीन काय आहे, क्वीनच्या मर्जीची मालिक आहे. याच्या आधी होती का क्वीन तिच्या मर्जीची मालिक? नव्हती ना. त्याला D3च्या बिशपला सपोर्ट देत बसावं लागत होतं. तू तिला फ्री केलं. समजलं बाकीच्यांना पण? हे पण चांगलं करतो अटॅक प्लॅन. पण आता ऍक्च्युली ते सगळंच एक्सचेंज होणार आहे. असं असं अशा कंडिशन मध्ये ना काय करायचं पार, अपोनंटने ना ती मूव केली नाही पाहिजे, तर अशासाठी ना H6 वगैरे खेळायचं. हा, हे थोडस रिस्की आहे का पार्थ? आता ऑलरेडी ना तुझ्या बिशप साठी ना कमी स्क्वेअर आहेत, कमी स्क्वेअर काय अवेलेबलच नाहीयेत. तर हे असलं नाही खेळायचं. त्याच्यामुळे तुला ते आधी H6 करून G5 चा स्क्वेअर कंट्रोल करून ठेवायला पाहिजे होतं. हा, आता सर्वांनी नीट लक्ष द्या. या पोझिशन मध्ये ना या नाईटला एक्सचेंज करणं गरजेचं होतं. आता नीट
सर्वांनी ना खूप नीट लक्ष देऊन ऐका, मी काय काय समजवतोय तुम्हाला. कारण या पोझिशन मध्ये ना खूप आहे डिटेलिंग, किंवा तुम्हाला पण तुमचा गेम खेळताना की कसं पोझिशन अनालिसिस करायचे, तर याच्यात खूप आहे. आता बघा मी सांगतो की सर्वात अगोदर ना एकदम शेवटचा विचार करायचा. काय विचार माहितीये का? या बिशपने या नाईटला तर एक्सचेंज करणं गरजेचं आहे. कारण की नाही तर नाईट काय होईल, हा जो नाईट आहे C6 ला येईल आणि नाईट काय होतं, स्ट्रॉंग होतोय. आणि आपलं पॉन स्ट्रक्चर समजून घेऊयात. ब्लॅकचं पॉन स्ट्रक्चर काय आहे की ब्लॅकचे सगळे पॉन्स डार्क स्क्वेअर वरती आहेत. तर काय होतं, या बिशप साठी ना ऍक्च्युली स्क्वेअर कमी राहतात. समजतंय सर्वांना? तर ब्लॅक जेव्हा या नाईट सोबत बिशप एक्सचेंज करतोय, तर हा जो बिशप आहे ना, याला फिरायला जागा राहते खूप. समजतंय सर्वांना की ब्लॅकचे जे पॉन्स आहेत ते डार्क स्क्वेअर वरती आहेत. तर काय होतंय, म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ समजून घ्या. जर तुमच्या पॉन स्ट्रक्चर मध्ये तुमचे जास्तीत जास्त पॉन ज्या कलर मध्ये आहे त्याच्या अपोजिट कलरचा बिशप पाहिजे तुमच्याकडे, तर त्याला चांगली पोझिशन बोलतो आपण. आलं लक्षात सर्वांना काय सांगितलं मी? समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. हे अगोदरच खेळायला पाहिजे होतं. ऍक्च्युली ही डेड ड्रॉच आहे. पण या पोझिशन मध्ये ना ऍक्च्युली आता या पोझिशनला अगेन मी तुम्हाला समजवतो. या पोझिशनला काय बोलणार माहितीये का आपण? क्लोज पोझिशन आहे ही. काय आहे? क्लोज पोझिशन. तर क्लोज पोझिशन मध्ये काय असतं माहितीये का? क्लोज पोझिशन मध्ये ना नाईट जास्त स्ट्रॉंग असतात बिशप पेक्षा. आणि जी ओपन पोझिशन असते, जर समजा इकडे हे पॉन अजून कमी असते आणि ओपन पोझिशन असती, तर हा बिशप नाईटच्या अगेन्स्ट जास्त स्ट्रॉंग असता. येतंय लक्षात सर्वांना? या गोष्टी पण लक्षात ठेवा. येस अनुष, काय अँड्रेस केलं? सर माझा गेम अनालिसिस करायचा होता. आरुष, आवाज नाही येतो मला तुझा. सर माझा गेम अनालिसिस करायचा होता. काय काय? अनालिसिस करायचा होता गेम. हा करूयात ना आरुष. हा गेम झाला की आपण गेमच अनालिसिस करतो आता. ओके सर. मला वाटलं तुला या गेम मध्ये काय विचारायचं. ओके, या गोष्टी समजल्या ना सर्वांना आता, जे जे सांगितलं मी? ऍक्च्युली हा नाईट F6 वरती आणायला पाहिजे होतं ब्लॅक व्हाईटनी. आता व्हाईट का तुम्ही? ओके, आता तर हे डेड ड्रॉच आहे, काहीच ऑप्शन नाहीये कोणाला. ओके, आता सर्वांनी नीट लक्ष द्या का मी काय सांगतोय. इथे बघा, पार्थ तू ड्रॉ ऑफर करत होता ना? हो सर. का नाही दिली माहितीये का त्याने? कारण तुझ्याकडे टाइम कमी होता. नेहमी लक्षात ठेवा, अशा छोट्या छोट्या गोष्टी ना ऑब्झर्व करायला शिका चेस मध्ये. जर तुमच्या अपोनंटकडे टाइम कमी आहे ना, तरी पण इक्वल पोझिशन वाटतीये, तरी पण लगेच ड्रॉ ऍक्सेप्ट नका करू. खेळून होऊ द्या ड्रॉ. समजलं सर्वांना? तुम्हाला माहितीये ड्रॉइश पोझिशन आहे, पण जर तुमच्या अपोनंटकडे कमी टाइम असेल तर ऍक्सेप्ट नका करू ड्रॉ, की खेळून होऊ द्या जे व्हायचं ते. ठीक आहे?
क्लिअर पार्क भारी खेळलाय, फक्त काही गोष्टी ज्या मी सांगितल्या तेवढ्याच, बाकीच्या काही नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके सर. यस आरुष. सर माझा फोर्थ गेम. आरुष सेकंड आला ऍडव्हान्स मध्ये. हा. येस सर. व्हेरी गुड आरुष. कोणता गेम आरुष? फोर्थ. हा. बघा एव्हरीवन, इथे बघा किती मिनिटं उरलेत. 1 मिनिट. का जिंकतोय तो? का त्याचं रेटिंग वाढलंय? का टुर्नामेंट मध्ये वर यायला लागला? मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एखाद्या वेळेस चेसचा अभ्यास नाही केला तरी चालेल, हे सुरू करा. हे सुरू केलं की ऑटोमॅटिक तुमचा गेम वाढेल. बघितलं की मी मी पण कसं सांगितलं की मी पण लगेच ऑब्झर्व केलं, अरे आरुष मला माहितीये, त्याला मी बघत आलो आधीपासून की तो ऍडव्हान्सच्या टुर्नामेंट मध्ये सेकंड आला. तर मला पण वाटलं काहीतरी असणार आहे याचं. मी काय त्याच्यामुळे केलं की मी काय बघितलं की त्याने टाइम यूज किती केलाय. बघा किती टाइम, जे मी बोललेलो ते केलं त्याने, तर लगेच रिझल्ट दिसतो. जो खाली यायला पाहिजे होता तो कुठे आला? वरती आला ना. सेकंड येणं ऍडव्हान्स मध्ये आपल्या क्लासमध्ये एवढं पण इझी नाहीये, कारण खूप स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत आता आपल्या क्लासमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइमचा यूज करून खेळणं गरजेचं आहे. आणि इथे बघा ब्लॅकने पण पूर्ण टाइम यूज केलेला आहे. आरुष व्हेरी गुड, हे मला खूप आवडलं आरुष. ओके आरुष, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचा. ओके आरुष, आता मी तुला सांगतो, हा जो गेम आहे ना, तर तू हा गेम ज्यांच्या सोबत ड्रॉ केलाय ना, तर ते आपल्या ऑफलाईन क्लासचे बिगिनर्सच्या टीचर्स आहेत. त्यांच्या सोबत गेम ड्रॉ केलाय तू. तर हे खूप चांगलं आहे. तर या आपल्या ऑफलाईनचे क्लास आहे, तिथे बिगिनर्सला शिकवतात. पण त्यांचा पण गेम चांगला आहे, त्या टुर्नामेंट वगैरे खेळतात. आणि तर त्यांच्याशी ड्रॉ केलाय, खूप भारी गोष्ट आहे आरुष, व्हेरी गुड. पण हे का पॉसिबल झालं? कारण आरुष तू विचार करून खेळला, त्याच्यामुळे पॉसिबल झालं. प्रत्येकाने विचार करून खेळायला सुरुवात करा. गेम मध्ये खूप फास्ट रिझल्ट भेटतील तुम्हाला. ओके, दोन्ही साईडने बरोबर झाली ओपनिंग, काही प्रॉब्लेम नाहीये. नो आरुष, आता बघ आरुष, मी तुला काय सांगतोय अगेन, याच्या आधी पण मी रिपीट केलंय, ते सांगतोय कारण त्याचं ते सोल्युशन आहे. जेव्हा पण तुमचा अपोनंट मूव्ह करेल ना, तर त्याच्यामुळे ना काय होतंय विचार करा. हा नाईट जो आहे तो H4 वरून F5 वरती येऊ शकतो. ओके. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की हँगिंग पीस. काय मला इथे काय दिसला? अरे या पीसला कोणाचा सपोर्ट नाहीये. काय हा? हँगिंग पीस आहे. तर याचं काय करू शकतो का आपण? सर्वात अगोदर तो विचार करायचा. ओके. आता हँगिंग पीस आहे, पण तर विचार करायचा आपण इथे, जर आपण नाईट टेक C4 केलं, त्याला D टेक C4 केलं, तर आपण काय करू शकतो?
क्वीन टेक्स H4, पण नाईट टेक्स E4 केलं, त्याला नाईट F5 येऊ शकतो. ओके, नाईट F5. मग काय खेळू शकतो आपण? काय आहे का अजून? आपण काय खेळू शकतो अजून? काय आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? क्वीन मूव्ह करावी लागेल. क्वीन F6, नाईट वर अटॅक केला, पण त्याला डिटेक्स E4, मग नाईटला सपोर्ट येतोय. आपलाच लॉस आहे, आपला पीस गेला. तर चालेल का हे? नाही. कॅन्सल केला प्लॅन आपण. पण इथे आपण काय विचार केला, अरे नाईट H4 ला आलाय, तर तो नाईट H4 वरून F5 वरती येऊ शकतो आणि खूप जास्त स्ट्रॉंग होऊ शकतो, अटॅक करू शकतो. तर आपल्याला हे स्क्वेअर कंट्रोल केलं पाहिजे. तर याच्यासाठी काय करू शकतो आपण? इथे D6 खेळू शकतो. सिंपल D6 ने बिशपचा डायगोनल ओपन होतोय. जर नाईट आला तर आपण बिशप टेक्स करून नाईटला एलिमिनेट करू शकतो. समजलं आरुष? बाकीच्यांना समजलं एव्हरीवन? हे असे प्रॉब्लेम्स होतात जेव्हा पण तुम्ही अपोनंटच्या मूव बद्दल विचार नाही करत ना, या टाईपचे प्रॉब्लेम्स होतात. आता बघा, हे पॉन काय पिने, तर नाईट G6 आला. तर याच्यासाठी काळजी घ्यायची. अपोनंट जेव्हा मूव करेल तेव्हा सगळे कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. ओके, इथे पण तरी तू ट्राय भारी करतोय आरुष. काउंटर अटॅक साठी जातोय. पण इथे हा बिशप मारू शकतो. अरे आरुष, आता बघ, या गोष्टी आहेत ना, या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत तुम्हाला. आरुष, इथे बिशपचा अटॅक आहे. अगेन आरुष, बघ, आता तू ही जी मूव केली आहे, किती टाइम आहे इथे? 14 14 मिनिटं 35 सेकंड. आणि तू किती वेळात मूव केली आहे? 15 सेकंड. थोडस अजून टाइम घेऊन विचार करायला पाहिजे आरुष. आणि हे सरळ सरळ बिशपच्या समोर ठेवतो. ओके, आता अजून पुढे काय झालं बघूयात एकदा गेम मध्ये. ओके आरुष, नेहमी आता लक्षात ठेवा, अशा पोझिशन्स मध्ये ना, जर हा डायगोनल ओपन असेल ना, तर हा बिशप जास्त स्ट्रॉंग आहे. तर काय करायचं, असले जे बिशप असतात ना, ते स्ट्रॉंग एक्सचेंज करून टाकायचे. मग गेम मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं. किंवा आता हा जो अटॅक करतोय ना आरुष तू, तर याच्यामध्ये तुझा प्लॅन काय पाहिजे? की क्वीन F3 वरती आली पाहिजे, किंवा या डायगोनल मध्ये क्वीन आली पाहिजे. तर याचा प्लॅन करायचा. हा रूक इकडे काही काम करतोय का आरुष? नाही करत आहे. हा नाईट इकडे काय फ्युचर आहे का त्याचं? नाहीये. तर रूक F8, नाईट E7, नाईट G6, असे पीसेस फिरवता आले पाहिजे. समजलं आरुष? आता सर्वांनी नीट लक्ष द्या. आता हा जो नाईट बसलाय ना, ऍक्च्युली हा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा नाईट रूक पेक्षा पण जास्त स्ट्रॉंग आहे आत्ताच्या कंडिशन मध्ये. का? कारण की तो सेंटरच्या स्क्वेअर वरती बसलाय आणि तिथून खूप साऱ्या थ्रेड्स देऊ शकतो अपोनंट वरती. तर असं असं जर एखादं नाईट असेल तुमच्याकडे,
आणि एक्सचेंज डाऊन असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तो नाईट एवढा स्ट्रॉंग आहे आणि त्याला सपोर्ट बघा केवढा भारी आहे. अपोनंटकडे बिशप पण नाहीये त्या कलरचा, डार्क डायगोनलचा, की जो नाईट वर अटॅक करू शकतो. अशा गोष्टींचा विचार करायला शिका. आपल्याकडे कोणता बिशप आहे, कोणत्या कलरचा पीस आहे, आपला पीस कुठे बसू शकतो पुढे जाऊन. आता या नाईटला या नाईटवर अटॅक करायला व्हाईटकडे पॉन आहे का कोणता, नाहीये. तर हा नाईट खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आता आरुष या पोझिशन मध्ये ना ऍक्च्युली अजून चांगली मूव होती बिशप A5. अरे आरुष, मी आता हा पीस हलवायची गरज नाहीये तुला इथे, अजून तर काय हे करायची गरज नाहीये. हा नाईट इथेच ठेवायला पाहिजे होता आरुष. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर आता आपण इथे ना पीसेस काउंट केले तर ब्लॅक कडे ना खूप जास्त मटेरियल आहे. रूक रूक सोडला तर जर पॉन कॅल्क्युलेट केले तर ब्लॅक कडे 3 पॉन आहेत. ब्लॅक एक्सचेंज डाऊन आहे पण ब्लॅक कडे 3 3 पॉन आहेत, तर गेम इझिली विन करू शकतो ब्लॅक. तर काय करायचं, पीसेस एक्सचेंज करायचं, ट्राय करायचं काहीतरी करून. पीसेस कसे एक्सचेंज करता येतील, किंवा क्वीन क्वीन पण एक्सचेंज झाली ना या पोझिशन मध्ये तरी ब्लॅकला क्लिअर ऍडव्हान्टेज आहे. 4 4 कनेक्टेड पॉन्स आहेत. ओके, क्वीन ब्लंडर झाली व्हाईटची. ओके, बघा मी आता जे सांगितलेलं क्वीन एक्सचेंज झाल्यावरती ब्लॅकला केवढा ऍडव्हान्टेज आला बघा अजून. व्हेरी गुड, मग भारी खेळल्यानंतर आरुष. ओके, आता हा क्लिअर विन आहे ब्लॅकला, कारण पीसेस इक्वल आहेत आणि खूप जास्त पॉन आहेत ब्लॅककडे. तर आता पुढे अनालिसिस करायची गरज नाहीये. ओके, समजलं आरुष गेम? काय चुका केल्या, काय भारी खेळला, समजलं? ओके, अजून कोणाच्या आहेत गेम अनालिसिस करायच्या? येस निलय. सर माझा सेकंड गेम निलय ID निलय स्प्रू मागा कुठं? असं मी 2 राऊंड नंतर लीव्ह केलं. हा का लिव्ह केलेलं निलय? हे माझे दुसरे क्लासेस पण होते त्यामुळे. कोणता गेम अनालिसिस करायचा? सेकंड. आता हे कायचे काही आहे, गरज नाही याची. तर हा गेम तर विन काढायला पाहिजे होता नील ऍक्च्युली. आता ही सरळ सरळ पीसअप आहे हा. येस नील. तर एंड मध्ये काय झालं की एंड मध्ये माझा माऊस जरा नीट वर्क करायला नाही लागलं. मग त्याला थोडं हलवलं, ते हलवता हलवता बिशपच चुकीच्या जागी प्लेस झाला जिथं एंड मध्ये हे करायचं होतं. ठीक आहे पॉन आता. कॅप्स
तर ना तिथं हे आलं. तर कुठे रॉंग खेळलं तर सांगेल मी. आतापर्यंत बरोबर खेळलाय, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके सर. ओके एव्हरीवन, सर्वांनी नीट बघा. आता इथे निलयने काय केलंय, अशा गोष्टी करायच्या. काय केलं की निलय ब्लॅक काय, आता इथे ब्लॅक एक पीस अप आहे. ओके, तर ब्लॅकने काय करायला पाहिजे अशा कंडिशन मध्ये, पीसेस एक्सचेंज करून टाकायचे. नेहमी लक्षात ठेवा, जर बोर्डावरती पीसेस असतील तर काय होतो, अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, पीसेस एक्सचेंज करून टाकायचे. आता बघा, जेव्हा तुम्ही पीस डाऊन असेल, जेव्हा तुमच्याकडे पीसेस कमी असतील, तेव्हा पीस एक्सचेंज करणार का, नाही. तर व्हाईटने काय केलं, म्हणजे ब्लॅकने पण एक्झॅक्ट रूल फॉलो केलं, व्हाईटने पण एक्झॅक्ट रूल फॉलो केलं. हे करून टाकायचं नाही, ते कॅप्चर करून टाक ना निले, कशाला लोड ठेवायचं. कारण हा बिशप ना पुढे मागे पुढे जाऊन जर हे झालं ना, तर हा स्ट्रॉंग होऊ शकतो. एक्सचेंज करून टाकायचं होतं. हे का खेळलाय निलय B6? हा निलय, निलय म्यूट का करतोय, B6 का खेळलाय? ओके, आता इथे ना B6 खेळायची गरज नाहीये. या पोझिशन मध्ये ना पीसेस जेवढे एक्सचेंज होतील तेवढे एक्सचेंज करायचे. निलय, निलय अनम्यूट करायचं. मला सांग निलय, इथे B6 का खेळलाय? सर ते मला वाटलं की इथं थोडासा फोर्ट्रेस टाईप बनवलं तर ते थोडं बरं परवडेल, कारण की नंतर पुढे अरे नाही ना, अ, ही ही साईड ऑलरेडी ओपन आहे. तर इकडे पण ना, तू आता B6 करतो तर काय होतं, A6 वीक होतं. अपोनंटचं पॉन आलं की लगेच पॉन येऊन एक्सचेंज करू शकतं. याचा आता अपोनंटचं पॉन आलं तर अपोनंटला एक मूव जास्त खेळावी लागेल ना निलय, इकडे पर्यंत पोहोचायला अटॅक करण्यासाठी. इकडे एक मूव कमी खेळावी लागेल. समजताय काय प्रॉब्लेम असतो? आता शॉर्ट कॅसल मध्ये ओके. नाही जायचंय तुला, तुला तर लॉंग कॅसल मध्ये जावं लागेल. कॅसल मध्ये तर जावंच लागणार आहे, कारण की हा रूक ऍक्टिव्ह नाही होणार त्याच्याशिवाय. समजलं? आणि इथे पण बघ की तू हे अगोदरच ना, इथे तू कॅप्चर करून बाकीचे पीसेस एक्सचेंज करून घ्यायला पाहिजे होते. नाही, मला वाटलं की जर इथं म्हणजे रेड झाली बिशपची पुढं, तर रूक वगैरे म्हणजे असं ओपन होऊ शकतो माझं किंग, आणि त्यामुळे. हे काय होतं आता, रूक F7 आणि रूक परत F8. मग ते काही एवढं चांगले मूव्स भेटत नव्हते, त्यामुळे थोडे वेटिंग मूव्स खेळत होतो मी. अरे कॅसल कर ना. नाही ना सर, किंग हे बाहेर निघाले ना, ते अरे बिशप त्याचे XF7 वरती. काय,
ते बिशप टेक्स F7 नाही का झालेलं ओपनिंग मध्ये, त्यामुळे कॅसल नाही करू शकत ना. अरे किंग मूव झालेला का? हा, किंग मूव झालेला ना तेव्हा. हा, किंग हा, मूव झाला. एक तर तुला इथे मॅच कॅन्सल करावं लागेल किंवा सरळ सरळ मला वाटतं किंग D7 पण काही प्रॉब्लेम नाहीये. पण रूक कनेक्ट करावे लागतील, त्याला ऑप्शन नाहीये. रूक तुला कनेक्ट करण्यासाठी ना किंग मूव कर आणि इकडे रूक डबल कर ना मग सरळ सरळ. कारण की बिशप ओके. पॉन टेक्स रूक टेक्स काय प्लॅन पाहिजे, समोर समोरच आहे प्लॅन. असं काही प्लॅन पण शोधायची गरज, पीस अप आहे तू. काय प्लॅन कधी शोधायचा असतो की पीसेस इक्वल आहेत. तुला काय प्लॅन शोधायची गरज नाही, तू ऑलरेडी मटेरियल जास्त आहे तुझ्याकडे, ऑलरेडी गेम विन झालाय. फक्त तुला तो कन्वर्ट करायचा आहे. मग सगळे पीसेस ऍक्टिव्ह झाले पाहिजे ना. ओके. ओके. अरे हे काय आता? ते पण सेम ह्याच्यामुळे झालं. कशामुळे? माऊसचा जो हे होती ना बॅटरी, वाटतं ती कमी आता आता झाली. तू पण लक्ष द्या निलय, तू पण लक्ष दे. आताच मी तुम्हाला सांगितलेलं हँगिंग पीस काय झालं, येतात ना टॅक्टिक्स. हँगिंग पी काय झालं, हा रूक ऍक्च्युली किंग D7 खेळल्यामुळे काय झालं, डिस्कवर्ड अटॅक, हँगिंग पीस डिस्कवर्ड अटॅक मध्ये गेला. आणि मी तुम्हाला काय सांगतोय आता पण, की तुम्हाला तुमचा एखादा पीस मूव्ह करायचा आहे, त्याच्यामुळे काय होतं याबद्दल विचार करायला शिका. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली हँगिंग पीस, मग हँगिंग पीस मुळे कसं डिस्कवर्ड अटॅक आला. आणि मग आता हा गेमच जातोय ना, क्वीन जाते तर अरे आता इथे व्हाईटने क्वीन घ्यायला पाहिजे होती, तर व्हाईट काहीतरी कायचं काय खेळत बसलाय. ओके, आता हे काय आता एवढं मिनिंग नाही गेम मध्ये बघायचं. कारण की काय इक्वल झाले आता, परत पोझिशन इक्वल नाही. एक्सचेंज अप आहे ना व्हाईट ब्लॅक. ओके, रूकला 2 पीस आहेत, तर बघूयात आपण गेम कसा कंटिन्यू झाला एकदा. निलय आता तर ते अजिबो गरीबच आहे, तू पीसअप मध्ये गेम हारतोय. हा निलय. नाही सर, एंड मोमेंट वरती मिसक्लिक झालेलं. आता तुम्ही एंडचं हे पण बघा, मूव्ह पण बघा. ते खराब झाली, बोललेलो तुम्हाला. निलय अरे हे काय आता? अरे पण मारून टाक ना, किंगने कॅप्चर कर ना, का बिशप खेळतोय? हे काय झालं निलय, सांगू का तुला? हे काय मिसक्लिक नाही झालं, मी सांगू तुला काय झालंय. हा. हा निलय, खरं खरं सांग, येस ओव्हर सर. कॉन्फिडन्स मध्ये खेळत होता? नाही सर, मिसक्लिक झालंय. अरे पण काय मिसक्लिक, मला सांग. हे पॉन तू आधीच का नाही मारलं की किंगने? इथे हे मिसक्लिक आहे का? हा बिशप इकडे खेळतो, हे मिसक्लिक आहे का? हे नाही, त्यानंतरच. अरे मला सांग, हे पॉन पुश केलं व्हाईटने, त्याला तू बिशप का मूव करतोय? किंगने मारणं हे पॉन.
तू याच्यामुळेच नाही मारलं ना, तुला माहितीये ते प्रोटेक्टेड आहे. हा. ह्यालाच म्हणणार ना आता की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खेळतोय. अरे भेटतंय तर मार, नाही. कॅप्चर कर आणि संपव विषय. काय करायचं तुला, प्रोटेक्टेड आहे नाहीये? थोडी ना किंग येणार आहे पुढे, काय होणार आहे? तुला मला सांग, हे किंगने पॉन मरतंय हे समजतंय? किंग हो. कसं मूव करतो माहितीये? हो. मग मारायचा पॉन, संपवायचा विषय. कशाला हे प्रोटेक्टेडच हे करत बसलं? हा, आणि मग काय आता हे पॉन नाही मारायचं आणि हे पॉन कॅप्चर करायचं है ना? हे हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पिसअपचा ओव्हर कॉन्फिडन्स. नेहमी लक्षात ठेवा, माझ्या सोबत पण झालेलं आहे हे. जर तुमच्याकडे एखादा पीस एक्स्ट्रा आला तर काय होतं आपला, की जाऊ दे आता काय पण खेळा, गेम जिंकेल, असं नाही होत. तो गेम तुम्हाला डबल कॉन्सन्ट्रेशनने खेळावा लागतो. जेव्हा तुम्ही गेम मध्ये पीसअप वगैरे होता, डबल झालं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन. काय, आता ऑलरेडी जिंकलेलो गेम आहे तर याला कन्वर्ट करायचं 100%, जिंकायलाच पाहिजे. तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जिथे सिंगल होतं तिथे डबल करा. थोडा जास्त टाइम यूज करा अपोनंट पेक्षा. कारण की तो विनिंग गेम आहे, तुमच्या हातातला गेम आहे, तो नाही सुटला पाहिजे. समजलं सर्वांना? पीसअप वगैरे झाला, 2 पॉनअप झालात, पोझिशन प्लस आहे, इझिली नका घेऊ. क्लिअर? सर्वांना समजलं? ओके. गेम अनालिसिस आहेत कोणाचे अजून करायचे? गेम अनालिसिस? येस सात्विक. सर, माझा चौथा गेम अनालिसिस करायचा आहे. कशामध्ये खेळलेला सात्विक? हा? तर कोणत्या ह्याच्यात खेळलेला? इंटरमिजिएट, ऍडव्हान्स? अं, बस सर, कोणत्या नंबरला होता? ओके. कोणता गेम सात्विक? हा 5वा गेम. जिंकलेला गेम नको अनालिसिस करायला सात्विक. नाही तो नाही जिंकलेला करूया. चौथा गेम. ठीक आहे. आता सात्विक तुझं पण इथे ठीक आहे, पण 45 मूव झाले, पण तू टाइम फक्त 5 मिनिटं यूज केलाय. तर अजून जास्त टाइम यूज करायचं, जास्त विचार करून खेळायचं. ओके सात्विक? ओके. नाही तर आता नेक्स्ट संडे पासून पनिशमेंट भेटणार आहे. जर असं पण टाइम असेल तर मी 10 मिनिटं उभं करेन मग. तर विचार करून खेळायचं. ओके? ओके. अरे सात्विक, आता इथे नाईट B3 आहे ना, सरळ सरळ मग. यस सात्विक. हो सर. पण याचं ऍक्च्युली काय माहितीये का? आता सर्वांनी नीट लक्ष द्या. हे जे डीप मध्ये बघितलं आपण ना, याचा काय आहे प्रॉब्लेम, की FY, मी बघा तुम्हाला आत्ताच काय सांगितलेलं, आपलं पॉन चेन कोणत्या साईडला एरो बनवतीये त्या साईडला अटॅक करायचा ट्राय करा.
जर ही पॉन चेन या साईडला असती तर क्वीन साईड एक्सपांड करून क्वीन साईडला अटॅक करायचं प्लॅन करा. ही पॉन चेन ब्लॅकची व्हाईटच्या किंग साईडला अटॅक करायचा इशारा देतीये. तर इथे काय केलं ऍक्च्युली ब्लॅकने आता, हा डार्क डायगोनलचा बिशप दिला. हा डार्क डायगोनलचा बिशप काय झालं, स्ट्रॉंग आहे. ओके. आणि क्वीन काय केली डेव्हलप, क्वीन कशी डेव्हलप केली, रूकवर अटॅक करून. आणि त्याच्यानंतर F5 म्हणजे काय झालं की क्वीन साइड किंग साइडला ब्लॅक जो आहे तो चांगला अटॅक लॉन्च करू शकतो पुढे जाऊन, त्याचं सेटअप तयार करतो ब्लॅक. आलं लक्षात? हो. आता हे तर सरळ सरळ. आणि पण लक्ष ठेवा दरवेळेस कधी पण ना, हे पीसेस जेव्हा हँगिंग असतील तेव्हा एक्स्ट्रा काळजी घ्या की अपोनंटचा अटॅक येतोय, कुठून येतोय, काय येतोय. कारण की आता या नाईटला जायला जागा नाहीये. जर नाईट वरती अटॅक आला तर नाईट साठी खूप कमी स्क्वेअर आहेत. अरे काय प्रॉब्लेम आहे ते मान ना. सर, हा? मला असं वाटलं काहीतरी त्याचा प्लॅन आहे म्हणून नाही आता मारले. मला सांग त्याचा प्लॅन असायला त्याचे पीसेस आहेत का अटॅक साठी अवेलेबल सात्विक? जर इकडे नाईट असता, इकडे बिशप असता तर ठीक आहे. ते त्याचे पीसेसच नाही आहेत ना अटॅक साठी. तुझं किंग ओपन होतोय पण त्याच्याकडे तुझं ते व्हाईटचा डार्क डायगोनल, तुझ्याकडे डार्क डायगोनलचा बिशप आहे तोपर्यंत तुझ्या किंग वरती कोण अटॅक नाही करू शकत, लक्षात ठेव. हम्म. तर हे मार ना सरळ सरळ. एकटी क्वीन काय करणार आहे, चेक आला त्याला किंग आतमध्ये गेला. कारण की हे कव्हर आहे, कळलं का सात्विक? त्याच्यामुळे तुला किंगला भीती नाहीये, व्हाईटकडे बिशप नाहीये, त्याचे पीस डेव्हलप नाहीये, तो अटॅक काय करणार? तर घाबरायचं काहीच नाहीये ना, सरळ सरळ मार तो बिशप. हो. ते बिशप सोडला आणि सात्विक तू स्वतःचा रूप दिला त्याला, हो G6 सर. खेळून. म्हणजे विनिंग पोझिशन परत इक्वलला आणली तू. ओके सात्विक, आता बघ लक्ष दे मी काय सांगतोय. आता इथून पुढे ना प्रत्येक गेम खेळताना जर तुझा पीस तुला एखाद्या स्क्वेअर वरती मूव्ह करायचा असेल तर त्या स्क्वेअर वरती आपला कोणाचा कंट्रोल आहे का बघायचं. ओके. नाहीये पण त्याच्यानंतर काय बघायचं, अपोनंटचे कोणाचे अटॅक आहेत. तर इथे क्वीनचा अटॅक दिसून येणार तुला, तेव्हाच दिसणार जेव्हा तू या टाईप मध्ये, मी ज्या टाईप मध्ये सांगतोय त्या टाईप मध्ये विचार करणार. समजलं सात्विक? हो. ओके. आता इथे ब्लॅक जो आहे तो सरळ सरळ रुक डाऊन आहे. तर मग आता पुढे गेम बघण्यात अर्थ नाहीये. ओके. हो सर. इथपर्यंत समजलं सात्विक, जे जे सांगितलं समजून? हो. थोडं जास्त टाइम यूज करायचा गेम खेळताना. ओके सात्विक? ओके. हा, व्हेरी गुड. अजून कोणाचे आहेत गेम अनालिसिस? ओके, मला सांगा आज भारी झाले ना सर्वांचे गेम अनालिसिस? आजचं जे रेकॉर्डिंग पाठवेल ना मी जेव्हा ग्रुपवरती, तर हे साईडला सेव्ह करून ठेवा. कारण या आजच्या क्लासमध्ये ना खूप जास्त कन्सेप्ट क्लिअर झालेत. खूप जास्त व्हेरिएशन्स म्हणजे थिंकिंग एबिलिटी ना याच्याने तुम्हाला खूप इम्प्रूव्ह होईल. आजचा क्लास ना 2-3 वेळा तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग जर बघितलं आणि त्याच्यातल्या मी ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन केलेत, कोणता पीस कोणत्या स्क्वेअर वरती, तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्या रिव्हिजन होतील तुमच्या.
ओके एव्हरीवन, कोणाचे काही प्रश्न आहेत, काय विचारायचंय कोणाला? यस निलय. सर नवीन ओपनिंग्स कुठून शिकायच्या? म्हणजे मी आपले 2च ओपनिंग वापरतो. नाही निलय, ओपनिंगचं टूल आहे आपलं, म्हणजे त्याची वन टाइम फीज आहे ₹5,000. तर ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे माहितीये का ओपनिंगचा? मी सर्वांना सांगतो, लक्षात घ्या. आता समजा मी तुम्हाला फिजिकल बुक दिलं ओपनिंगचं, ज्याच्यामध्ये 3,000 लाईन्स आहेत. तर तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यातून लर्न करू शकता किंवा तुम्हाला ते लक्षात राहील? नाही. वाटतं लक्षात राहील? नाही राहणार. नाही तर मी बुक बनवून तुम्हाला काय केलं असतं, हे घ्या बुक घेऊन टाका, झाला विषय संपला ओपनिंगचा. तसं नाहीये. ओपनिंग साठी ना एक टूल आहे, म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथल्या डिजिटल बुक ज्या आहेत ना, जर आपण असं डायरेक्ट परचेस करायला गेलो तर ते एक एक बुक 5-5, 7-7 हजारचं आहे. म्हणजे व्हाईट साईडने E4चं एक बुक 4-5 हजार. त्याच्यानंतर मग तुम्ही ब्लॅक कडून समजा E4च्या अगेन्स्ट एक बुक, ते वेगळं प्राइस. त्याच्यानंतर D4 खेळला व्हाईट, तर त्याला ब्लॅक कडून काय खेळायचं, व्हेरिएशन्स असतात. आता व्हेरिएशन्स तुम्हाला माहिती आहे सर्वांना चेसचे. जर आपण E4 खेळलो ऍज अ व्हाईट, तर आपण काय काय खेळू शकतो? E5 खेळू शकतो, C5 खेळू शकतो, D6 खेळू शकतो, E6 खेळू शकतो, C6 खेळू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला ओपनिंग शिकवायला ना काहीतरी डिजिटल टूल पाहिजे. तर ते टूल आपलं अवेलेबल आहे ओपनिंगचं, आणि त्याची वन टाइम फीज आहे. ओके, तर त्याची वन टाइम फीज आहे. तर त्याच्या ज्या डिटेल्स आहेत मी ग्रुपवरती पाठवेल. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल ओपनिंग लर्निंग मध्ये त्यांनी ते बघून घ्या. आणि तुम्ही आज पण बघितलं गेम अनालिसिस मध्ये की ओपनिंग केवढे जास्त इम्पॉर्टंट आहेत. येस आता सर. ओके. आता तुम्ही जेवढे सगळे प्लेयर्स आहेत ना, तर आता याच्यातले ऑलरेडी मला वाटतं आदित्यने परचेस केलेलं आहे ओपनिंगचं टूल. अजून कोण आहे? ओके, श्रेयसने पण परचेस केलेलं आहे. तर बाकीचे पण, म्हणजे तुमची आता ओपनिंगचं टूल जेव्हा तुम्ही नवीन बिगिनर बॅच जॉईन करता तेव्हा त्या ओपनिंगच्या टूलचा फायदा आहे का? नाही, कारण तुम्हाला तो अभ्यास झेपणारच नाही. पण आता तुमचा जो गेम जो आहे ज्या लेवलला आहे ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आता ते ओपनिंग टूलची आहे, कारण ते ओपनिंग खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्याच्यामुळे आपण त्याचा ऍक्सेस जे आहे, आता अगेन समजून घ्या. मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये आज 1.5 तास गेम अनालिसिस दाखवले, तर खूप जास्त गोष्टी शिकवल्या. तर मी ओपनिंग क्लासमध्ये शिकवू शकतो का? नाही शिकवू शकत. का नाही शिकवू शकत? मला सांगा. एक ओपनिंगची लाईन 10-15, 12-15 मूव्हची ओपनिंगची लाईन शिकवायला मला 7-8 मिनिटं लागतात. तर मी तुम्हाला एक दीड तासात किती लाईन शिकवू शकतो? 8. पण ऍक्च्युली आपला साठा किती पाहिजे, की आपल्याला किती लर्न, स्टेप बाय स्टेप किती लाईन्स लर्न करावे लागतात माहितीये का? कमीत कमी 2-2.5 हजार व्हेरिएशन्स. जर मी 2-2.5 हजार व्हेरिएशन्स लाईव्ह क्लासमध्ये फक्त ओपनिंग वरती घालवलंय, तर सगळा क्लास आपला फक्त ओपनिंग वरती जाईल. त्याच्यामुळं चेसचं जे स्टडी आहे ना, तर प्रत्येक स्टडी इम्पॉर्टंट आहे. आपण पझल सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस गेम्स खेळता, एंड गेमच्या पोझिशन सॉल्व्ह करतो. तसं ओपनिंगचा स्टडी ना खूप सेपरेट पार्ट आहे. आणि ते त्या टूल शिवाय इफेक्टिव्हली ओपनिंग शिकताच नाहीयेत. आता ज्यांनी ऑलरेडी परचेस केलेलं आहे, तर त्यांना माहिती आहे ते ओपनिंग टूलचे केवढे भारी रिझल्ट आहेत, गेम केवढा बूस्ट होतो. आणि मग प्रत्येक गोष्टीचं, की आता तुम्हाला आज जे तुम्ही दुपारी टुर्नामेंट खेळता, तर त्याच्या गेम अनालिसिसमुळे काय समजतं तुम्हाला, की तुमची स्ट्रेंथ काय आहे. जसं की आता आरुषचा गेम बघितला आपण, तर आरुषने काय केलं होतं, आरुषकडे फक्त 1 मिनिट उरलेला. तर मी काय म्हटलं की ती स्ट्रेंथ आहे, की म्हणजे तो जास्त टाइम यूज करून खेळतोय. जर कोणी नव्हता टाइम यूज केला, आता जसं की श्रेयसचं आपण बघितलं, श्रेयसने टाइमच यूज नाही केला, त्याची विकनेस आहे. तर या गोष्टी क्लिअर होतात. म्हणून संडे दुपारची टुर्नामेंट खेळणं, त्याचे गेम अनालिसिस करून घेणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजलं सर्वांना? क्लिअर निलय? येस सर. हा, मी ग्रुपमध्ये पाठवून देईल त्याच्या डिटेल्स, एकदा बघून घेशील. ओके 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 ओके.
ओके, अजून काही विचारायचंय कोणाला? ओके, चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय सर. बाय सर. बाय सर, गुड नाईट. गुड नाईट.